श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी आहे. आजच्या दिवसाची सुरुवात तर झालेली होती आपली रेग्युलर रुटीन जे असतं, पण आज ना मी घरातील झाडझटक जी आहे ती थोडीशी आधी करून घेतलेली होती. कारण आज हे होतं आपलं सोमवार होता, त्यामुळे खूप सारे जणांचं असं होतं की आम्ही उपवास पकडणार आहे. विचारायला खाणारं कोण आहे? मग जेवण बनवायचं म्हणजे कोणासाठी बनवायचं? फक्त दादांसाठी. मग म्हटलं त्यांच्यासाठी दुपारी एक भाकरी आणि साधी भाजी दिली तरी होतं, कारण त्यांना आम्ही बाकी काय देत नाही, भाज्या देतो. म्हणून म्हटलं पहिलं आज कामाला प्राधान्य द्यावं. आणि फ्रीजमधले काही डबे जे होते ते रात्री मी क्लीन करून घेतलेले होते. आता काय केलं माझ्या कामामध्ये ना, वरचेवर थोडं थोडं घेते. एकदम तो गराडा काढून बसणं आणि एकदम सगळ्या गोष्टी करणं हे बंद केलंय मी पण. कारण अखंड दिवस जातो आपल्या घरातल्या आहे त्या रेग्युलर कामामध्ये, आणि मग ते काम काढले की खूपच एक्स्ट्रा होतं. म्हणून आई जाणार म्हणते. राहा त्याच्या दिवस का राहा, आजच्या दिवस सण आहे म्हणून साडी वगैरे आता नेसलेली नाही. एकतर मला झाले सर्दीने एवढं जाम, घसा वगैरे दुखायला लागलाय, सर्दी झाले बघा. तिथं सुद्धा मी फिल्टरचं पाणी पिले, बाटल्या आणून पिले, पण काय माहित आता सर्दी कशामुळे झाली. असं कोण कोण म्हणते की तवा ठेवायचा नाही, चिरायचं नाही. इथं पाळते का ते मग पोळ्या कशाला करतात? ते कानूला करतात पोळ्यांचं. आता सगळ्यांचाच उपवास आहेत ग. आम्हाला मी आता पोळ्या नाही करणार. संध्याकाळी काय करणार? पोळ्या करून ठेवायच्याच होणार आहे. नागोबाला तर दूध आणि लाह्यांचाच प्रसाद असतोय, असं म्हणजे पोळ्या लागतात असं नाही. आणि माझ्या ड्रेसवर कोणी सुद्धा जाऊ नका, कारण हे फिटिंग करायचं आहे. हे बघा ठेवणीतलं असं घेतलेलं आहे, पण मी कधी घातलेच नाहीत, कारण फिटिंग नाही काय नाही म्हणून मी घातलेलेच नाहीयेत हे. तर याला फिटिंग करायचं आहे, पण आता म्हणलं असं नाही. आणि आहे ते रेग्युलर घालून मग साडी वगैरे नेसायचं माझं असं जाम झालंय डोकं. कधी कधी होतं, मूडवरती डिपेंड असतं माझ्या. मूड असला की घालायचं, मूड असला की आपलं आहे तसं चालू द्या. पोळी द्यायची नाही, चपाती द्यायची नाही. आरू तर झोपीत उठल्या म्हणतो खिचडी केली का, आणि पकडतात मुलं. आता त्यांना पकडायचं आहे, ठीक आहे, फळ वगैरे दूध खाऊन वगैरे, कारण पोटमारा करून उपवास पकडला, उपवास करणं आपल्याला तर मान्य नाहीये. असं चला आता शेवाळे जे आहे ते उकळत आलेत, थोडंसं पाणी काढते, दूध वगैरे घालते. भाजून वगैरे नको होते त्यांना, असं म्हणजे खीर टाईप काय नको होतं. कालवता ऐकवायला नाही म्हणलं बरं जिमते मस्त नको तुम्ही मस्त त्याने रात्री एक डॉक्टर काय इंजेक्शन दिलं ना, आता काय परत होत नाही म्हणतात. हे त्या मग शिका मग सकाळी फोन केला, 1 वाजला डॉक्टर घेऊन या. लोक म्हणत नाहीयेत, काही जणांची मुलं बाग आई वडील म्हातारी 70-80 वर्षाची झाली तरी म्हणतात त्यांनी काम करावं, त्यांनी करावं. पण आमचा सागर असा आहे की सागर यांना स्पष्ट सांगतो, तुम्ही काही म्हणजे काही करू नका, तुम्ही फक्त तुमचं करून खावा. काय तुम्हाला जरी महिन्याला लागलं तरी मी देतो पैसे, बाजारहाटाला सुद्धा देतो, शेतात सुद्धा काय करू वाटलं करण्याचं करू नका, एवढ्यापर्यंत तो बोलतो. आणि त्यानं काय सांगितलेलं, ही म्हैस वगैरे हिने घेऊन आल्या मग सांगायला म्हैस आणल्या म्हणून. तो पण चिडला, मी पण चिडली. कारण कसं असतं की बघा, आता आपलं वय, आपली 2 पोरं इकडं आहेत, बरोबर आहे, तर आपल्याला जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे, कारण शेवटी आपली मुलं जिथं असतात तिथं आपण करतो. तू विकत घे, दिवसाला 1 लिटर घे विकत, माझं मी बिल देतो. आणि उगाच अडकून पडायचं होतंय का नाही ताईने सांगा. आता इकडे पोरगी तुझा इकडं प्रपंच निम्मा इकडं, हा तिकडं नवरा दिसून तिकडे प्रपंच निम्मा, तिकडे पण यायला पाहिजे तिकडे पण जायला पाहिजे. असं काही ती काय म्हणजे पाहुणे आहे का? ती माझ्यात पाहुणे असली तर तिथं तिचं स्वतःचं घर आहे, सगळं स्वतःच आहे. जनावरात तुझी हाऊस भागलेली नाही माझ्या होते. एवढं तुम्हाला सपोर्टिव्ह पोरग आहे. एखादी पोरं अशी असतात नाही बापरे, एखादी पोरं म्हणजे किती पण आई वडील रात्रीचे दिवस करू दे, ते म्हणतच नसतात तुम्ही केलंय, तुम्ही राबलाय, तुम्ही कष्ट केलंय. आणि जी पोरं इथं म्हणतात तुम्ही काय करू नका. सागरचा पहिल्यापासून आहे, लय केलेला आहे, त्रासात काढलेला आहेस तू आराम कर, खाऊन झोपा म्हणतोय सरळ. तो शेती पण होत असेल तर शेती करा, नाही तर शेती देऊन टाका कोणाला तर करायला. या दोघांना लय हाऊस भरेल. आणि मग दोघं, दादा म्हणणार तू काय काम करत नाही, हे म्हणणार तुम्ही काय काम करत नाही. आमच्या घरात उंदरा मांजराची भांडणं कशी असतात ना, सगळं असून या दोन्हीची उंदरा मांजराची भांडणं असतात ना, कशाच काय कोणाचं टेन्शन नाहीये.
ना सुनांचं टेन्शन आहे, ना पोरांचं आहे, ना नातवांचं आहे. कशाचं टेन्शन नाही, लेकाचं तर अजिबातच नाही. लेकीचं तर लिखी नाही बाई, मला काय टेन्शन, माझं लिखीला आहे. लेकीचं पण काय टेन्शन नाही. तरी पण हाऊस खूप राहते. आणि दोघं जे भांडतात म्हणता, अरे बापरे, जेवणाची अडचण असली तरी ते दंगा घालतात, आणि त्यांच्या जेवणाची अडचण नसली ना तरी पण ते दंगा तरी त्यांचा दंगा चालत असतो. दंगा नाही असं नाही, त्यांच्या दंग्याला काय मी म्हणावं कुणाला म्हणतात कुणास ठाऊक. माझं काय आहे ते हे जाता येते. ही ना पहिल्यापासून माझी 2 पोरं तिकडे आहे, ती मी थोडीच कोणाचं ऐकते म्हणत्या, ते नाही कोणाचं ऐकत. या 2 दिवस राहावा, त्यांनी येत नाहीत बाबा. येते बी नाही, दुसऱ्याला आलेलं हा, हे स्वतः पण येत नाहीत. आणि दुसरे माणसं मी गेलेली पटत नाही, आणि त्यांचं काय आपण म्हणावं की आता या 4 वर्षात यायला लागले, जायला लागले. संधूच लगीन झाल्यापासून. हा, नाही तर संदीपचं लग्न होईपर्यंत तर तिला अक्षरशः किट्टोचं बारसं झालं ताई नो. किट्टोच्या बारशाला तिला येता आलं नाहीये. दादा आता काय नाही, दादा पण नाही. माझं मी जायचं कवा वाटेल तेव्हा जाते, वाटेल तेव्हा. सासू सुना तिच्या मनात आलं तिला कधी जाऊ वाटलं ती कधी पण जात्या. हिच्या मनात आलं येऊ वाटलं ही कधी पण येत्या. कोणी कोणाच्या आडव्यात फट्टा घालत नाही. अरे आमचा बाबा आपलं मध्ये बसतात दंगा ते रशिका गेली की दंगा, मी आली की दंगा. 4ला उठणे, तिथनं मग चहा पिणे, तिथनं पुन्हा जरा फेरफटका मारून येणे, हिच्या मागं काहीतरी बनबन बनबन करणे किंवा गप्पा मारणे. पटलं तर दोघांचं एवढं पटतं, एवढं गोड बोलतात. मी कधी कधी सागरला म्हणते काय आहे प्रकार. सागर म्हणते हे असंच आहे, हा असंच आहे. कधी कधी एवढ्या गप्पा मारतात ना की पहाटेच्या 3ला उठतात. मी बघितलेलं आहे तिथं. आता आम्ही गेल्यानंतर आम्ही झोपलेलं असायचं, पहाटेच्या 3ला उठून 2 जण अशा गप्पा मारायचे ना. 2 जण गप्पा मारणं, एवढं प्रेम दोघांचं काय. आणि कधी कधी फिसकटलं ना, ही पण सुट्टी देत नाही आणि बाबा पण सुट्टी देत नाही. हा, त्यांचा तो म्हणतात ना टाइमपास, आम्हाला मजा असते. आम्ही आपलं ऐकत निवांत. सून जरी गावाला गेली तरी मागं सुरूच असतं, बायको जरी गावाला गेली सुरूच असते. आणि आम्ही जरी गेलो तरी आमच्या बाबाचं नॉर्मल रुटीन असतं ना. कुठलंच असं रुटीन नसतं की बाबा माणसं आलेत, पाहुणे आलेत किंवा काय आले, काही नाहीये. नॉर्मलच रुटीन असतं. हिच्या मागच बनबण असते, आम्हाला बाकीचं कुणाच्या माग काय नसतं. तसंच असावं माणसाचं लाईफ जे आहे ना आमच्या बाबासारखं असावं, निंदा असतं. कारण कसं असतं सांगतो की लई उगाच टेन्शन घेणं वगैरे हे काय चांगलं आहे काय नसतं. नॉर्मल जिंदगी कधी पण चांगली. बाबा पण हिला म्हणत होते ती म्हैस नको आणू नको. बाबा पण म्हणत होते की नको आणू, कशाला उगाच ताप करून घेते काय. हिला लय हाऊस होत. तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला रात्री 1ला डॉक्टर येऊन आहे ना, ज्याच्याकडे मस आणलं त्याला फोन केलाय आम्हाला मस नको घेऊन जावा म्हणून. त्या बिचाऱ्यानं रात्रीचं 1ला डॉक्टर आणलाय. काय करायचं आमच्या बाबाच्या पुढे सांगा. त्यानं रात्रीच्या 1ला डॉक्टर आणलाय. गावाकडे 1ला डॉक्टर मिळतात का तरी पण आणला बिचाऱ्यानं. काय करायचं काय मग आता. बाबा आमचे नकोच म्हणून बसले, घेऊन जा तुझी मग. तेच की मी देऊन चुकलो यांच्या नादाला लागून. तर डॉक्टरांशी बोलणं झालं, गुरुवारी म्हणजे 10व्या दिवशी टाकं तोडायचे. तेवढं दिवस असतं टाकं तोडायचं? 7 दिवस असते. 7 नाही 10 दिवस. आता डॉक्टर म्हणायला लागले ना जरा असं बसलो. हा मग ते याच्यावर टाक्यावर लोड आला. माणूस कवा बसल्या म्हणायचं त्याला. ते टाक्यावर लोड येते आणि मग बसला त्याला म्हणायचं. हे कसं आहे काय, माझ्या नावानं काही ना काहीतरी ते भारत पाकिस्तान असते की नाही तसंही आमच्या दोघात चालले काय. मी बाबाचं सांगत होते, तुम्ही आता आपलं सांगा काय. हे असं चालले जे काय करेल का नाही काय, ते पाकिस्तान इंडियाच्या नावानं कसं बोंबलते ना तसं ही बायको माझ्या नावानं ओळखते काय. जे काय करेल ते भारत करते, म्हणजे काय जे काय करेल ते नवरा करतो. म्हणजे मी पाकिस्तान, तुम्ही पाकिस्तान नाही का. मी का पाकिस्तान, मी खरा आहे. मी का चुकीचं आहे. उठलं सुटलं यायचं झोपा. कोण झोपायलं. ते माणूस इरिटेट होऊन जाईल की ते हातरुणावर सारखं हे करून. आराम करा आराम. आणि काय करतात आत खोलीत कोणत्यात बाहेरनं कड्या घालतात. काय चाललंय जबरदस्ती. ह्या माया लेकी मिळून का नाही काय, त्या माझ्यावर अत्याचार एवढा चाललाय काय सांगू तुम्हाला.
गरम गरम आहे खाऊ. हां बघा आता बघा हे वाटका काय हे वाटका बारका आहे का अर्धा किलो होय होय. अर्धा किलो खीर आहे वजन मी सांगतो तुम्हाला नेट करेक्ट अर्धा किलो खीर आहे आणि त्यात आणि तिकडं सासू वाटी घेऊन आली काय त्यातला आणि माझ्या जागा म्हणजे माणसानं खावं किती सकाळ सकाळी एवढं खाईल का माणूस हां आमच्या बाबा अंगात घुसला काय अगं किती अत्याचार सहन करावं माणसानं तेच की बाबा अंगात घुसला काय हे दिलं का नाही अनेक अर्ध्या तासाने येते ना माझ्या लेखी काय काय तर ते ॲपल काय तर घेऊन येतं अर्धा तास पण होत नाही 20 मिनटं लय झालं हे खाऊ ते पहिल्या खाल्ल्यानंतर जाग्यावर तर जाऊन बसू दे इकडे तिकडे ते कुठं तर इमोशनली अत्याचार चाललाय आई चांगला लेखीर काळजी घेताय खरं ओव्हर काळजी घेताय असो त्यांचं प्रेम आहे म्हणून करतात शेवटला असं बोलायचं ताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हमउमरासनी खूप सारं प्रेम तुमचा दादा आता ठणठणीत झालेला आहे काय खरं या 2 बायका काय ठणठणीत होऊ देणार काय सतत त्याला प्रेशर दिलं जातं की तू काय आजारी माणूस आहेस तू पेशंट आहेस काय तर असं करू नका म्हणून तुम्ही जरा सांगा कारण काय व्हायलंय तुमचा का नाही फोर्स तिकडे यायला लागला आहे परंतु काय व्हायलंय की तुमचा पण फोर्स यायला आहे ना की दादा आराम करा बाबा दादानं आराम केला आहे हे तुम्हाला दाखवलं जात नाही दादा फक्त काय करतोय तेवढंच दाखवलं जातं आराम केला काय तर झोपल्याला दाखवू काय दादा? इथं कसं आहे मीडियासारखं चाललंय काय जी गोष्ट दाखवायची ती दाखवली जात नाही काय ती लपवली जाते फक्त दादा काय करतोय दादा आगाऊपणा करतोय दादाने 5 मिनिटं आगाऊपणा केला असेल इकडे तिकडे फिरला असेल इकडे तिकडे तेवढंच दाखवलं जातं काय आणि वर दाखवलं जातं काय की दादा ऐकत नाही तर ते काय तुम्ही हे करू नका व्हिडिओ मागचं सत्य वेगळं आहे काय त्यांचा टॉर्चर वेगळा आहे त्यांचा टॉर्चर वेगळा आहे आराम तुमचा दादा घेतोय दादाला पण त्याच्या तब्येतीची काळजी आहे दादा असं नाही की बाबा हां सगळं सोडलं आणि गेला कामात काय दादाला जर तसं दादाच्या मागं काय आहे माहिती का दादाला काम जर नसेल तर अंग दुखतं मला काम नसेल तर मी दिवसभर उभा राहील खरं बसायला त्याला होत नाही तुम्ही बघितलं असेल कुठेतरी व्हिडिओमध्ये मला बसलं ना अंग दुखायला चालू होते तर तेवढं सुद्धा मी सहन करून काय नाही तर कामावर जर जात नसेल तर मला काळजी आहे ना हां तर इथं कसं आहे इथं दिखाने के दात अलग ऐका की नाही खाने के दात अलग दिखाने के दात अलग आहेत तर तुम्ही खरं सांगतो तुम्हाला तुमच्या ताईवर अजिबात विश्वास ठेवू नका आता हा पाठ सगळा कट बघितलं हे असं आहे आता हा म्हणजे काय? बोललेला पाठ हा, सगळा हे मीडिया आहे हे मीडिया आहे असं म्हणलं ती म्हणतील सगळंच दाखवते तसं मीडिया म्हणजे आमच्या घरचं मीडिया आहे बाहेरचं म्हणत नाही त्यामुळे इथं काय व्हायलंय की दाखवतात वेगळं करतात वेगळं आणि काय मांडतात वेगळं काळजीपोटीच प्रयत्न म्हणजे कमेंट केलेले आहे तुमच्या ताईनं सगळं खूप छान सांभाळलं कारण ती घरातनं बाहेर न पडणार सगळं पाहुण्यासनी सुद्धा हँडल करण्याचं किंवा घरातलं सुद्धा एवढ्या धावपळीत नेऊन देव केला ताहून म्हणजे जसं मी करायला पाहिजे होतं ते सगळं तिनं केलं माझी बायको खरोखर सांगतो मला सर्व गुणी संपन्न आहे ओवर काळजी घेते त्यांच्याकडे काय करतात की पेशंट हा दूध वाढवते आता म्हणजे ती कुत्र्याला भरता येते ते पूर्ण मग चला आता मला ना हे जर ते देवपूजा करायची आहे आणि काय ते घरात पिंडी आहे अभिषेक वगैरे करून घेते फुलं आणायचे किट्टो टेरेची फुलं नात बाईकडे खाली तू दूध रात्रीचं तापवलेलं आहे दूध पिशवी आणावी लागणार आहे आता घर परिवार मी जसं म्हणले ना की आपल्या घरात 4 मेंबर असतील तर 4 लोक 4 तऱ्हेचे असतात 4 लोकांचे 4 विचार असतात डोकी वेगवेगळे असतात मनं वेगवेगळे असतात आणि विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते जसं आता मी आई बाबाच सांगितलं त्यांचं एक वेगळंच चाललेलं असतं आमच्या दोघांचं एक वेगळंच असतं आणि त्या पोरांचं एक वेगळंच असतं असं चालायचं आता हे सर्रास घरात वातावरण असंच असणार 2 नवरा बायको जरी राहत असतील ना तरी पण त्यांच्यात सांगते मी काही ना काहीतरी असणारच आहे ते असं नॉर्मली चालतच राहतं आणि त्याशिवाय तर काय लाईफमध्ये मजा आहे का इथं चालणं गरजेचं आहे छान असा अभिषेक घालून घेतला
मी जसं तुम्हाला बोलले होते की मला शिवलीला अमृतचं पारायण करायचं आहे, पण तुम्ही जसं बघितलं हा मध्येच सगळा गोंधळ. बरं, हे झाल्यानंतर आता तिकडून आल्यानंतर विचार केला तर लावा वगैरे, पण प्रॉब्लेम असा आहे की आता घरी कोणी ना कोणीतरी येत राहतं जात राहतं. कधी मित्रमंडळी येतात, नातेवाईक येतात, कारण म्हणतात ना की अशा ह्याच्यात बघायला वगैरे येतात आणि ते पण येणं गरजेचं असतं, जाणं असतं, त्यांना पण थोडासा वेळ देणं गरजेचं असतं. आणि मग ह्या सगळ्यामध्ये मी असा विचार केला की हे आपण गडबडीने हे करण्यापेक्षा रक्षाबंधन झाल्यानंतर करूया, कारण आता सुरू करायचं म्हटलं तर रक्षाबंधन आहे तोपर्यंत कवर होत नाही आहे, मग त्यावेळेला आणि 2-4 दिवस आपले बिझी राहणार आहेत. आता विचार येते तर बघूया कधी होते, मी शेअर करेन. मला मारायचं नाही. आदल्या दिवशी ना मी सांगितलेलं होतं की सागरला बेलाची पानं काढून आण, पण त्याला ते जमलं नाही, त्यामुळे मग तेवढीच वाहिली. आम्ही पूजा करताना आम्हाला दणका का दिला? अरे मी माराय कधी मारले? आईनं काय सांगितलं? घे बघ, सांगितलेलं ना तुला, मी तुला सांगत होतो का नव्हतो? काय? मी ना त्या दिवशी शपथ घेतली ना, त्याच्यावर ओळखून जाणार. तुला मी सांगत होतो का नव्हतो सांगत? काय सगळं माझ्यावरच येते रे बाबा. मोडली काय काय आहे ते? कशाला आणलंय बघू? बॅटरी आणल्या का दोघांनी? अच्छा अच्छा, अरे बाबा डोगटो बघ. हा, हे बघा, यांचा क्लासला जायचा अजून पत्त्या नाहीये आणि असलं आणलंय, अवघड आहे बाबा. आणि बॅटरी 175 रुपयाला. यात सेल असतात काय चार्जिंगचे? पाया पड. ते बेल पाणी ते आणि तुझ्या घरात पिंडी नाही ना सागर? असू दे, काय करतो. नीट बसून व्हा ना. ए बाबा, हा फाटका ते फाटकं घेऊ नको, तू चांगलं घे. फाटकड ठेवू साईडला. पालतं व्हायचं, पालतं. पालतं टाकायचं हा, टोक तिकडं, इकडं टोक. मी कसं ठेवलंय? हा असं हा, ए उतार नसते की. ए नाही, वर ठेवायचं. हा असं. आणि त्यातलं एक मूठ तांदूळ आहे ना, उगा असं धरून कुठं असं कसं करायचं? ते, हा असं धर, असं. हा हा, वाहा. पाया पडा. चल बरं, तुला ह्याच्यात मंदिरात नेऊन आणतो जरा. जायचंय मला पण, घेऊन चल की. कसं नेणार काय काढ? 4 व्हीलर घे ना. मला येत नाही नाही तर कसं का तू का शिकला नाही 4 व्हीलर? जरा हळू चला, येईल का तिथं पण न्यायला? येणार की, एवढा काय विषय नाही. गाडी इथे हा. चल जाऊया मग तुझं आवर, दुपारच्या पुढे जाऊया. तुला काय आहे ना, हिला कसं बडबडतंय बघा. तू आहे ना बोंबलत तिकडे फिरतो ना सगळ्या माळाने, तिकडच बरं होता येऊ. कोण घाण करतोय ना? टेन्शन आलं काय? पोळ्या खाणं असेल तर खाऊन येत की. पूजा करायला नको. काय पूजा करते? अजून नागोबाचा पत्ता नाही, नागोबाच नाहीये. तू कुठे घेते? मग ते काय कशाला तर करू. पहिला नागोबा आणचा म्हणत त्याला. ए सागर, जेवणार आहे म्हणजे नागोबा घेऊन ये पहिला. आमची वेळेत पूजा वगैरे झाल्या. आमच्या घरामध्ये ना जर बघायला गेलं तर इतर खूप साऱ्या गोष्टी होतात, जसं तुम्ही पाहिलेलं आहे, सुवासनी म्हणा, हे ते भरपूर सारं असतं देवधर्माचं. पण महादेवाची जी सेवा आहे ना, पहिल्यापासून बरं का, खानदानी म्हणतात ना तसं ती नव्हती. आपली कुलदैवताची, कुलदेवीची वगैरे होती, पण महादेवाची नव्हती. ना माझ्या सासरी पण होते, ना माहेरी पण होते, ना मामांकडे होते. फक्त ते आजीकडे एक पिंडी आहे ती करते, पण असं हे काही जे आहे आता हे सगळं आपण बघतो ते त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे ना आईला ते मूठ कशी वाहतात ते माहीत नव्हतं, कारण जवळपास मंदिर असतं, जाणं वगैरे, प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगवेगळं असतं बघा. तसं त्यांचं वेगळं आहे, त्यामुळे ते सोमवार करणं वगैरे या गोष्टी नाही करत. तर चला, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. श्री स्वामी समर्थ.